नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घारदोन गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। 36 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच नातेवाईकाने म्हणजेच 19 वर्षीय अभिषेक नवपुते याने क्रूर हल्ला केलाय। महिलेसोबत जबरदस्तीची मागणी करत तिने नकार दिल्यावर तिच्यावर धारदार कटरने हल्ला करत तिच्या संपूर्ण शरीराची चाळण केली आहे। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। पीडित महिला आपल्या शेतात काम करत असताना आरोपी अभिषेकनं तिला फोन करून जबरदस्तीची मागणी केली। इतकंच नव्हे तर तिच्या जावेबद्दलही अर्वाच्य बोलत तिला मानसिक त्रास दिला। संतापलेल्या महिलेनं त्याचा फोन कट केला। मात्र याचाच राग मनात धरत संध्याकाळी घरी परतणाऱ्या महिलेवर अभिषेकने थेट हल्ला चढवला। संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास पीडित महिला शेतातून परतत असताना अभिषेकनं पाठीमागून येऊन तिची वेणी ओढली आणि तिला जमिनीवर फेकलं। काही समजायच्या आतच त्याने धारदार कटरने तिच्या चेहऱ्यावर सपासप वार केले। महिलेनं ओरडण्याचा प्रयत्न केला असता त्याने गळ्यावर वार केला आणि शरीरभर रक्तबंबाळ होईपर्यंत कटरने हल्ला सुरूच ठेवला। मानेपासून मांडीपर्यंत 2.25 फूट लांब वार झाल्यामुळे तिच्या शरीराची अक्षरशः चिरफाड झाली। या भीषण हल्ल्यात पीडित महिलेच्या शरीरातून 400 मिलीलीटर रक्त वाहून गेलं। तिला 5 बाटल्या रक्त चढवाव्या लागल्या। डॉक्टरांनी तब्बल 280 टाके शिवत तिचं शरीर जोडावं लागलं। तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा असून तिला हलणंसुद्धा कठीण झालंय। या अमानुष हल्ल्यानंतरही आरोपी गावात मोकळेपणानं फिरत होता। 3 मार्चला पीडित महिलेनं चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली। गुन्हा दाखल होताच तो शेतात लपून बसला। अखेर 4 मार्चला पोलिसांनी त्याला अटक केली। चौकशीतही त्याला कुठलाही पश्चाताप झाल्याचं दिसून आलं नाही। पीडित महिलेची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे। तिचे पती दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात आणि उपचाराचा खर्च उचलणंसुद्धा कठीण आहे। तिच्या भावांनी बँकेकडे घर गहाण ठेवून कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाय। या घटनेनंतर गावात संतापाचं वातावरण आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे हवेत। अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे। घारदोन चिकलठाणा पोलीस स्टेशन या ठिकाणी जे पीडित आहे तिला सकाळी जात असताना आरोपी नामे अभिषेक नवपुते हा तिथे आला आणि तिच्यावर त्यांनी वार केले, कटरने वार केले। त्याबरोबरच ते पोलीस स्टेशनमध्ये किंवा ते पोलीस स्टेशनला त्याबाबत माहिती मिळाल्याबरोबर पोलीस स्टाफ जे आहे ते घटनास्थळी पोहोचले। तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं, तिच्यावर उपचार करण्यात आले आणि तिच्या स्टेटमेंटवरून CR नंबर 92/25 भारतीय न्याय संहिता कलम 109, 76, 64